माझे नाव सायली आहे. मी आणि माझे पती मिळून आमचा व्यवसाय सांभाळत होतो. मला कोणतेही अपत्य नव्हते. माझे लग्न झाल्यापासून मी माझ्या पतीसोबत त्यांच्या व्यवसायात हातभार लावत होते. आमचा व्यवसाय खूप चांगला चालला होता. पण काही दिवसांपासून मी पाहत होते की आमच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर एक वेळसर म्हातारे बाबा येऊन बसत असत. मी त्यांना येताना जाताना थोडेफार पैसे देत असत आणि चौकीदाराला विशेष सूचना दिली होती की या म्हाताऱ्या बाबांना वेळेवर जेवण द्यावं किंवा त्यांना ज्या गोष्टीची गरज भासेल ती उपलब्ध करून द्यावी. एके दिवशी माझी आणि माझ्या पतीची कोट्यवधी रुपयांची महत्त्वाची डील होती. कारण आमच्या शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीसोबत आमची बैठक होती. आम्ही दोघेही खूप घाईत होतो. बाहेर पडल्यावर मी फोन लावला आणि म्हणाले की आम्ही फक्त 5 मिनिटात पोहोचत आहोत. पण फोन कॉलचा आवाज त्याच म्हाताऱ्या बाबांच्या जवळून आला. मी तो माझा भ्रम समजून पुढे निघाले. मात्र तिथे पोहोचल्यावर जसे मी आत पाऊल टाकले तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्यासमोर मी एका गरीब कुटुंबातील भोळी भाबडी आणि समजूतदार मुलगी. पण मी खूप शिकलेली आणि सुशिक्षित होते. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले होते. म्हणतात ना की मध्यमवर्गीय माणूस ना आपला आनंद लोकांसमोर मोकळेपणाने व्यक्त करू शकतो ना आपले दुःख. कारण त्याचे दुःख खूप मोठे असेल तर लोक त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवत नाहीत आणि त्याचा आनंद खूप मोठा असेल तर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. माझं माहेरचं आयुष्य जसंही गेलं असलं तरी माझं लग्न एका चांगल्या आणि श्रीमंत माणसाशी झालं. कदाचित हे सर्व माझ्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे आणि देखाव्यामुळे घडलं असावं. माझ्या सासूबाई पद्मा देशमुख यांनी मला आपल्या मुलगा आरव देशमुख यांच्यासाठी पसंत केलं होतं. त्या माझ्या महाविद्यालयातील पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. तिथे त्यांनी मला स्वतःच्या हातांनी सन्मानित केलं होतं. कदाचित माझी समजूतदारी आणि यश त्यांना खूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी मला आपल्या एकुलता एक मुलगा आरवसाठी पसंत केलं. तिथे त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं होतं. नंतर त्यांनी माझ्या कुटुंबाची माहिती मिळवली आणि माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. माझ्या घरचे या नात्यासाठी तयार नव्हते. कारण एकीकडे ते श्रीमंत होते आणि दुसरीकडे आम्ही मध्यमवर्गीय होतो. मध्यमवर्गीय माणूस कधीही आपली ओळख विसरत नाही. तो आपल्यासारख्याच लोकांशी नातेसंबंध जोडायला प्राधान्य देतो. पण सासूबाईंना मी इतकी आवडले होते की त्यांनी माझ्या आईबाबांना या नात्यासाठी तयार केलं आणि अशा प्रकारे माझं आरवशी लग्न झालं. माझ्या सासरी माझ्या पतीशिवाय दुसरे कोणीही नव्हते. जर माझं लग्न दुसरीकडे झालं असतं तर मी कदाचित आज गृहिणीच राहिले असते. पण माझ्या सासूबाईंनी मला पुढे जाण्याची संधी दिली. त्यांचं म्हणणं होतं की माझा मुलगा एकटाच आमच्या एवढ्या मोठ्या कंपन्या आणि कारखाने सांभाळत आहे. मी जाणते की तू खूप समजूतदार आहेस. तुझ्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे. मी तुला घराच्या 4 भिंतींमध्ये बंदिस्त राहू देणार नाही. जा, मी तुला उडण्यासाठी पंख देते. तू आमच्या कंपनीत सामील होऊ शकतेस. माझ्या मुलासोबत काम करू शकतेस. जेणेकरून तुमच्या दोघांच्या मेहनतीने आमचा व्यवसाय आणखी पुढे जाईल. मी तर सासूबाईंची ही गोष्ट ऐकून खूप आनंदी झाले. कारण मी अनेकदा ऐकलं होतं की आपल्या देशातील 70% सासू आपल्या विवाहित सुनांना फक्त घरच्या कामापुरतंच मर्यादित ठेवायला पसंत करतात. आणि कदाचित त्या 30% महिलांमध्ये मीही सामील झाले होते, ज्यांना सासूबाईंनी आपल्या मुलाचा व्यवसाय सांभाळण्याची संधी दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की कंपनीत ज्या दर्जाचं पद तुझ्या पतीला आहे त्याच दर्जाचं पद तुलाही असेल. मग काय, मी माझ्या पतीसोबत रोज कार्यालयात जाऊ लागले आणि हळूहळू माझ्या पतीच्या खांद्यावरील ओझं हलकं होऊ लागलं. कारण कार्यालयात गेल्यावर अशी अनेक कामं होती जी मी माझ्या समजूतदारीने आणि हुशारीने पूर्ण करत होते. कदाचित ती कामं माझे पतीसुद्धा करू शकत नव्हते. वेळ जात होता आणि माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. अद्याप मला कोणतेही अपत्य नव्हते. असं नव्हतं की मला मुलं नको होती. देवाच्या कृपेने थोडा उशीर होत होता
आणि माझ्या सासरीही माझ्यावर अपत्याबाबत कोणताही दबाव टाकला गेला नव्हता. माझे पती आरवही माझ्याशी खूप चांगले वागत होते. पण त्यांच्यात एक असा माणूस दडलेला होता, जो आपल्या मनात अहंकार बाळगत होता. संपत्तीचा अहंकार, ज्याच्या नजरेत गरीब लोकांची काहीही किंमत नव्हती. पण तरीही मी आरवला समजावून सांगत असे की तुम्ही तुमचा स्वभाव गरीब लोकांबद्दल बदलला पाहिजे. कारण वेळ कधीही कोणासाठी सारखा राहत नाही. देव ज्याला हवे त्याला राजा बनवू शकतो आणि ज्याला हवे त्याला भिकारी बनवू शकतो. मी त्या दिवशीही माझ्या पतीला हेच सगळं समजावून सांगत होते. कारण त्या दिवशी त्यांनी वॉचमॅनची एक छोटीशी चूक झाल्यावर त्याला खूप सुनावलं होतं. मी माझ्या पतीच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं की तुमच्या नजरेत गरीब माणसाची काहीच किंमत नाही. तुमची बरोबरी कदाचित कोणी करू शकणार नाही. पण तुम्हाला हे माहीत नाही की आज तुमच्या समोर जी तुमची पत्नी बसलेली आहे ती स्वतःही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. याचा अर्थ तुमच्या नजरेत माझंही काहीच अस्तित्व नाही. माझी ही गोष्ट ऐकल्यावर ते ओशाळले आणि म्हणाले की नाही नाही, अशी काही गोष्ट नाही. तुझी गोष्ट वेगळी आहे. तू तर या कंपनीची माझ्यापेक्षाही जास्त हकदार आहेस. मी माझ्या आयुष्यात खूप दुःख सोसलं होतं. माझ्या कुटुंबात माझ्या आई बाबा आणि 4 बहिणी होत्या. आमचा कोणताही भाऊ नव्हता. तरीही माझ्या आई बाबांनी खूप मेहनत केली आणि आम्हा 4ही बहिणींना इतकं शिकवलं की आम्ही खूप यशस्वी झालो. माझी आई लोकांच्या घरी त्यांच्या छोट्या मुलांना शिकवणी द्यायला जायची आणि बाबा एक साधे कारकून होते. आमचं आयुष्य असंच होतं. आम्हाला बहुतेक वेळा कठीण दिवसच पाहायला मिळायचे आणि कधीतरी चांगले दिवस यायचे. त्यामुळे माझ्या मनात गरीब, लाचार आणि आधारहीन लोकांसाठी ती आपुलकी होती, जी आरवसारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांच्या समजे पलीकडची होती. मी माझं शिक्षण माझ्या बाबांच्या घामाच्या कमाईतून पूर्ण केलं होतं. रात्री जागून अभ्यास केला होता. शिकवणीचे पैसे वाचवण्यासाठी अनेकदा रात्रीची झोपही सोडली होती. मग देवाने माझ्या आईबाबांच्या आशीर्वादाने आणि माझ्या मेहनतीचं असं फळ दिलं की मी प्रत्येक वर्गात यश मिळवत गेले. आणि जेव्हा माझ्या सासूबाईंनी पाहिलं की मी संपूर्ण महाविद्यालयात प्रथम आले आहे, मध्यमवर्गीय घरची मुलगी असूनही एवढ्या मोठ्या महाविद्यालयात शिकून खूप प्रगती केली आहे, तेव्हा त्यांना माझ्याबद्दल विशेष आपुलकी वाटू लागली. लग्नानंतर मी माझ्या पतीच्या व्यवसायात असा सहभाग घेतला की पाहता पाहता माझ्या पतीसोबत माझं नावही मोठमोठ्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये घेतलं जाऊ लागलं. मी यशाची उंची नक्कीच गाठली होती, पण मी कधीही माझी ओळख विसरत नव्हते. कारण मला आठवत होतं की आकाशात उडणारे पक्षी सुद्धा दाण्याच्या शोधात शेवटी जमिनीवरच उतरतात. आमचं कार्यालय शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि भरपूर उत्पन्न देणाऱ्या इमारतींपैकी एक होतं. तिथे रोज शेकडो लोकांचं येणं जाणं असायचं. काचेच्या भिंतीतून बाहेरचं दृश्य जितकं सुंदर दिसायचं, तितकीच आतली दुनिया देखील आकर्षक होती. मी जेव्हा जेव्हा माझ्या आलिशान गाडीतून उतरायचे, तेव्हा सर्वप्रथम आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानायचे, ज्याने मला मागणारी नव्हे तर देणारी व्यक्ती बनवलं होतं. माझे आई बाबाही माझ्या या यशामुळे खूप आनंदी असायचे. त्यांना कधी कधी विश्वासच बसत नसे की त्यांची मुलगी आज एवढ्या मोठ्या स्थानावर पोचली आहे. जिथे पूर्वी त्यांची मुलगी दिवसभर घरात बसून अभ्यास करत असायची. बाहेरचं जग तिने फारसं पाहिलंच नव्हतं आणि खूप कमी लोक मला ओळखत होते. पण आज मी शहरातील त्या मान्यवर व्यक्तींमध्ये गणली जात होते, ज्यांचं नाव आदराने घेतलं जायचं. एका अर्थाने मी माझ्या पतीची व्यावसायिक भागीदार होते. आमच्या कंपनीचं काम जितकं उत्तम चाललं होतं, तितकीच तिची प्रगतीही होत होती. प्रत्येकजण आमच्यासोबत व्यवहार करण्यास उत्सुक होता. खूप लोक असेही आले होते ज्यांनी मला स्वतः लग्नाचा प्रस्ताव दिला होता आणि सांगितले होते की मी माझ्या पतीला सोडून द्यावे. मला आजही अशा लोकांवर हसू येते, जे कदाचित माझ्या मध्यमवर्गीय असण्यावर माझे चाहते नव्हते. पण आज जेव्हा माझे नाव उंचावले, तेव्हा प्रत्येक जण माझा चाहता झाला होता. वृत्तपत्रांमध्ये माझे फोटो छापून यायचे.
माझ्या आणि माझ्या पतीची मुलाखत घेण्यासाठी लोक यायची. आमच्या शहरात प्रत्येकजण आमचा चाहता होता. प्रत्येकजण हेही चांगल्या प्रकारे जाणत होता, माझ्या आणि माझ्या पतीमध्ये खरोखर जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचा जन्मच श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांनी कधी अभावाची झळही अनुभवली नव्हती. त्यांच्या नजरेत गरीब लोक म्हणजे जन्मजात चोर किंवा अगदी कामचुकार असतात. त्यांची विचारसरणी अशी होती की हे लोक आपली गरिबी हत्यार बनवून आमच्यासारख्या लोकांकडून सहानुभूती मिळवतात आणि मेहनत करण्याऐवजी भीक मागण्याचा मार्ग निवडतात, जेणेकरून श्रीमंत लोकांना त्यांची दया येईल, त्यांना आधार देतील, पैसे देतील आणि त्यांना जमिनीवरून उचलून आकाशावर नेऊन ठेवतील. त्यांच्यामध्ये ते पूर्णपणे बरोबर विचार करत होते. पण माझं म्हणणं असं होतं की प्रत्येक माणूस सारखा नसतो. काही लोक असे असतात जे खोटं बोलतात, चलाखी करतात आणि आपली गरिबी हत्यार बनवतात. पण बहुतेक गरीब लोक असे असतात जे मजबुरीमुळे भीक मागतात, रस्त्यावर पडून राहतात आणि इतरांसमोर हात पसरण्यास भाग पडतात. मी त्यांच्या या विचारांशी कधीही सहमत नव्हते. मी नेहमी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायचे की आरव, फाटके कपडे घालणारा प्रत्येक माणूस भिकारी नसतो आणि सूट घालणारा प्रत्येक माणूस सज्जन नसतो. परिस्थिती माणसाला मोडून टाकते. पण ते माझं बोलणं ऐकून मोठ्याने हसायचे आणि गंमतीने मला मदत इंडिया असं म्हणायचे. ते म्हणायचे की तू खूप भोळी आहेस, तू या गरीब लोकांबद्दल जास्त विचार करू नकोस. आता तू आरव देशमुख यांची पत्नी आहेस, त्यामुळे पूर्णपणे माझ्यासारखाच विचार कर. ते आपल्या बोलण्यात मला गुंतवून माझं म्हणणं टाळून टाकायचे. त्यांना वाटायचं की मी भावनिक आणि मूर्ख स्त्री आहे, जी व्यवसायाच्या नियमांऐवजी आपल्या मनाचं ऐकते. काही काळापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर एक विचित्र म्हातारा माणूस येऊन बसू लागला होता. लोक त्यांना बाबा बाबा म्हणून हाक मारायचे. त्यांच्या पांढऱ्या केसात धूळ भरलेली असायची. कपडे ठिकठिकाणी फाटलेले आणि मळलेले असायचे. चेहऱ्यावर सुरकुत्यांचं जाळं होतं. जणू काळाने आपले सगळे आघात त्यांच्या चेहऱ्यावर कोरले होते. ते नेहमीच स्वतःमध्ये हरवलेले काहीतरी पुटपुटत राहायचे. ते ऐकून जाणारे लोक त्यांना वेडे समजायचे. काही लोक त्यांना पैसे देऊन जायचे. काहींना त्यांची दया यायची, तर काही जण तिरस्काराने त्यांच्याकडे पाहायचे. मी लक्षात घेतलं होतं की बहुतेक लोक त्यांच्याकडे तिरस्कारानेच पाहायचे. कोणी नाकावर रुमाल धरून त्यांना सुनावत पुढे जायचं, तर कोणी त्यांना तिथून हाकलून लावण्याचा प्रयत्न करायचं. तरीही ते तिथून हलत नव्हते. का कोण जाणे. ज्या दिवशी माझी नजर त्यांच्यावर पडली, त्या दिवसापासून माझी पावलं तिथेच थांबू लागली. मला त्यांच्या ओसाड चेहऱ्यात माझ्या दिवंगत बाबांची सावली दिसायची, ज्यांचं निधन केवळ 2 वर्षांपूर्वी झालं होतं. तीच असहाय्यता, तीच शांतता. मला वाटायचं की हा माणूस जन्मतः वेडा नाही, तर जगाच्या ठोकरांनी आणि आपल्याच लोकांच्या बेवफाईने त्याला या अवस्थेत आणलं आहे. त्यांचं रिकाम्या नजरेने रस्त्याकडे टक लावून पाहणं मला आतून अस्वस्थ करून टाकायचं. मला असं वाटायचं की आता त्यांच्या आत कोणतीही भावना उरलेली नाही आणि ते या दगडी शहरात एखाद्या जिवंत प्रेतासारखे पडून आहेत. मी एक शांत दिनक्रम तयार केला होता. जेव्हा जेव्हा मी सकाळी कार्यालयात यायचे किंवा संध्याकाळी घरी परतण्यासाठी निघायचे, तेव्हा माझ्या पिशवीतून काही नाणी किंवा कधी कधी एखादी नोट काढून शांतपणे त्या म्हाताऱ्या बाबांसमोर ठेवायचे. ते व्यावसायिक भिकाऱ्यांसारखे नव्हते जे लोकांच्या मागे लागतात. ते कधीही कोणासमोर हात पसरत नव्हते आणि तोंडाने काहीही मागत नव्हते. मी त्यांना कधीही पैसे मागताना पाहिलं नव्हतं आणि ना कोणाकडून जेवण मागताना. ते फक्त शांतपणे एका बाजूला बसून राहायचे आणि जेव्हा मी त्यांच्यासमोर पैसे ठेवायचे, तेव्हा ते आपल्या रिकाम्या आणि दुःखी नजरेने एक क्षण माझ्याकडे पाहायचे आणि मग मान खाली घालायचे. त्यांची ही शांतता मला आणखी जास्त स्पर्शून जायची. मी आमच्या कार्यालयातील म्हाताऱ्या चौकीदार काकांना, जे स्वतःही समजूतदार आणि खऱ्या मनाचे माणूस होते, स्पष्टपणे समजावून सांगितले होते की काका,
दुपारचे जेवण या म्हाताऱ्या बाबांपर्यंत माझ्या वतीने रोज पोचले पाहिजे. आणि लक्षात ठेवा, कोणी त्यांना इथून हाकलण्याचा प्रयत्न करता कामा नये. त्यांना कोणताही त्रास होता कामा नये. चौकीदार काकांनी माझ्या बोलण्याचा मान राखला होता आणि ते रोज अगदी लक्षपूर्वक त्यांच्यापर्यंत जेवण पोचवत असत. मला याची पर्वा नव्हती की ते कोण आहेत आणि कुठून आले आहेत. मला फक्त एवढंच समाधान होतं की माझ्या कमाईतून एखाद्या भुकेल्या माणसाचं पोट भरत आहे. आणि कदाचित माझ्या बाबांचा आत्मा हे सगळं पाहून हसत असेल. ते विचार करत असतील की मी माझ्या मुलीला जे संस्कार दिले होते, जे शिकवले होते, तेच ती आज करत आहे. एके दिवशी आरवने मला त्यांना पैसे देताना पाहिले. मी जेव्हा माझ्या कॅबिनमध्ये बसले होते तेव्हा ते दरवाजा उघडून आत आले आणि म्हणाले की सायली, तू हुशार असूनही मूर्खपणाची कृत्य करते आहेस. ही 500 रुपयांची नोट त्यांचं पोट भरत नाही, तर त्यांची सवय वाढवते. हे सगळं एक जाळं आहे आणि तुझ्यासारखे नरम मनाचे भावनिक लोक त्यामध्ये सर्वात मोठी गुंतवणूक करतात. तुला वाटतं की ते खरोखरच मजबूर आहेत, पण नाही सायली, या लोकांचा हाच व्यवसाय असतो. हे असे लोक असतात जे सहानुभूतीचा मुखवटा घालून आपल्या भावनांचा गैरफायदा घेतात. मी त्यांच्या बोलण्यावर हसू लागले. त्यानंतर आम्ही दुसऱ्या बैठकीसाठी कार्यालयातून बाहेर पडत होतो. मी पुन्हा नेहमीप्रमाणे त्या म्हाताऱ्या बाबांना नमस्कार केला आणि काही पैसे दिले. ही गोष्ट माझ्या पतीच्या व्यावसायिक मनाला आणि त्यांच्या नजरेला अजिबात आवडली नव्हती. त्यांच्या वागण्यात कडवटपणाचं विष मिसळलं होतं. जणू मी एखादं मोठं पाप करत आहे. मी शांतपणे गाडीचा दरवाजा उघडला आणि आरव चालकाच्या जागेवर बसत म्हणाले की तुझ्यावर माझ्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही ना सायली? तुला नक्की काय झालं आहे? मी हसत सीट बेल्ट बांधला आणि त्यांच्याकडे पाहिलं. आरव, शेवटी तुम्हाला काय त्रास आहे? तुम्ही प्रत्येक गोष्ट नफा तोट्याच्या तराजूत का तोलता? मी त्या बाबांना डोक्यावर चढवत नाही, तर माझं मन हलकं करत आहे. चांगुलपणा कधी वाया जात नाही. आणि पैशांचा प्रश्न असेल तर माझा व्यवहार त्यांच्याशी नाही, तर देवाशी आहे, ज्याने मला देणारी व्यक्ती बनवलं आहे. मला त्या म्हाताऱ्या बाबांच्या शांत आशीर्वादाची गरज आहे. कदाचित पुढे जाऊन जिथे माझा पैसा आणि माझी बुद्धी कामी येणार नाही, तिथे त्या वेड्या म्हाताऱ्या माणसाची एक प्रार्थना कामी येईल. देव त्यांची प्रार्थना माझ्या भल्यासाठी ऐकेल. आरवने रागाने मान हलवली, जणू मी त्यांच्याशी एखाद्या वेगळ्याच जगाची भाषा बोलत आहे. आणि मग गाडी सुरू केली. त्यांना खात्री होती की मी माझा पैसा वाया घालवत आहे. दिवस आठवड्यात आणि आठवडे महिन्यात बदलत गेले. माझा या वेड्या म्हाताऱ्या बाबांशी एक विचित्र, अनोळखी आणि न बोललेला संबंध निर्माण झाला होता. मला कधी कधी असं वाटायचं की जेव्हा मी गाडीतून उतरते किंवा कार्यालयात प्रवेश करते तेव्हा ते मला खूप लक्षपूर्वक पाहतात. जणू माझ्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचंच निरीक्षण करत आहेत. जणू ते माझे कपडे, जोडे आणि माझ्या नेल पॉलिशपर्यंत बारकाईने पाहत आहेत आणि माझ्या राहणीमानापासून माझ्या चालण्यापर्यंत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना कधीही वाईट समजलं नव्हतं. त्या काळात हवामानानेही कडाक्याचे रूप धारण केले होते आणि शहरात प्रचंड थंडी सुरू झाली होती. थंड वारे हाडापर्यंत शिरत होते. तेव्हा मला त्या उघड्या आकाशाखाली बसलेल्या म्हाताऱ्या बाबांची काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी मी बाजारातून चांगल्या दर्जाचा एक स्वेटर आणि एक उबदार ब्लँकेट विकत घेतले आणि मोठ्या आदराने त्यांच्या समोर ठेवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिथून गेले तेव्हा मी पाहिले की ते त्याच स्वेटरमध्ये आणि त्याच ब्लँकेटमध्ये स्वतःला घट्ट गुंडाळून बसले होते. त्यांना त्या अवस्थेत पाहून माझ्या मनाला जे समाधान मिळाले ते कोट्यवधी रुपयांची डील पूर्ण करूनही कधी मिळाले नव्हते. माझा व्यवसाय आधीपासूनच खूप चांगला चालला होता. ग्राहक समाधानी होते. कर्मचारीही प्रामाणिकपणे आपले काम करत होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची नाराजी नव्हती. पण माणसाचा स्वभावच असा असतो की तो नेहमी पुढे जाण्याची इच्छा बाळगतो. आम्हालाही आणि आमच्या कंपनीलाही अशी एक मोठी झेप घ्यायची होती, जी आम्हाला स्थानिक बाजारपेठेतून बाहेर काढून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन उभी करेल.
हे आमच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे वळण होते, ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. त्याच काळात शहरातील व्यावसायिक वर्तुळात एक मोठी बातमी खळबळ उडवून गेली. शहरातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित जुनी कंपनी भट्ट एंटरप्राइजेसने एक असा भव्य प्रकल्प जाहीर केला होता, जो कोणत्याही छोट्या कंपनीचे नशीब बदलू शकत होता. ही डील लाखोंची नव्हती, तर कोट्यवधी रुपयांची होती. त्यामुळे शहरातील प्रत्येक लहान मोठी कंपनी ही डील मिळवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत होती. पण प्रकरण इतके सोपे नव्हते, कारण या कंपनीचे मालक राकेश भट्ट होते. असे नाव जे सर्वांना माहीत होते, पण ज्यांना प्रत्यक्षात फार कमी लोकांनी पाहिले होते. ते पडद्यामागून व्यवसाय चालवत असत आणि त्यांच्याबद्दल अशी ख्याती होती की ते अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर स्वभावाचे व्यक्ती आहेत. बाजारात अशी चर्चा होती की भूतकाळात त्यांच्या एका जवळच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांना मोठा विश्वासघात दिला होता. त्यानंतर ते भावनांपेक्षा नियमांना जास्त महत्त्व देऊ लागले होते. लोक म्हणत असत की राकेश भट्ट फक्त कागदपत्रांमध्ये लिहिलेले नियम आणि अटी पाहत नाहीत, तर माणसाचे चारित्र्य आणि त्यामागचा हेतूही ओळखतात. त्यांचा विश्वास जिंकणे म्हणजे लोखंडाचे चणे चावण्यासारखे कठीण काम होते, कारण ते केवळ चुका माफ करत नसत, तर चुकीच्या हेतूलाही कधीच माफ करत नसत. या प्रकल्पाचे सादरीकरण तयार करण्याची जबाबदारी आरवने माझ्यावर सोपवली होती. ते पूर्ण करण्यासाठी मी अक्षरशः दिवस रात्र एक केले होते. ऑफिसमधील दिवे रात्री उशिरापर्यंत पेटलेले असायचे आणि आम्ही फायलींच्या ढिगाऱ्यात हरवून जायचो. पण आरव सुरुवातीपासूनच बेफिकीर होते. त्यांना वाटत होते की आपण व्यर्थ भिंतींवर डोके आपटत आहोत. ते वारंवार चिडून फाईल टेबलावर आपटायचे आणि म्हणायचे की सायली, स्वप्न पाहणे सोडून दे. आपल्या स्पर्धेत ज्या कंपन्या आहेत त्यांच्या मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मजबूत संबंध आहेत. त्यांच्याकडे प्रभावशाली शिफारशी आहेत आणि आपल्याकडे काय आहे? फक्त एक चांगले सादरीकरण. ते लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत. तिथे फक्त पैसा चालतो किंवा मोठ्या लोकांचे फोन. आरवच्या या बोलण्यामुळे खोलीतील वातावरण जड होऊन जायचे. पण मी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. मी त्यांना समजावून सांगायचे की आरव, शिफारस दार उघडू शकते, पण एखाद्याच्या मनात जागा निर्माण करू शकत नाही. मला वरच्या देवावर आणि माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे. जर ही डील आपल्या नशिबात असेल तर जगातील कोणतीही शक्ती ती आपल्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही. आणि जर ती मिळाली नाही तर त्यामागेही वरच्या देवाची काही चांगलीच योजना असेल. पण आरवच्या चेहऱ्यावरचे नकारात्मक हास्य सांगत होते की त्यांना माझ्या या बोलण्यावर थोडासाही विश्वास नव्हता आणि त्यांनी मनोमन आपला पराभव आधीच स्वीकारला होता. आजचा सूर्य माझ्यासाठी फक्त एक नवीन दिवस घेऊन उगवला नव्हता, तर तो माझ्या आयुष्याचा निर्णय करणारा दिवस होता. मला असे वाटत होते की मी एखाद्या व्यावसायिक बैठकीसाठी नव्हे, तर माझ्या वाट्याची लढाई लढण्यासाठी जात आहे. माझ्या हातात हलकासा कंप होता, जो मी माझ्या घड्याळाचा पट्टा घट्ट करून लपवण्याचा प्रयत्न करत होते. बैठकीचा दिवस अखेर उजाडला आणि मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम तयारी केली होती. मी साध्या पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, जो मी खास अशाच प्रसंगासाठी जपून ठेवला होता, जेणेकरून माझा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर चांगला पडेल. पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक मानला जातो. मी स्वतःलाच धीर देत होते की सायली, तू हे करू शकतेस. तू आजच्या दिवसासाठी खूप मेहनत घेतली आहेस आणि आज तू कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराबद्दल बोलणार आहेस. ही फक्त एक डील नाही, तर हे सिद्ध होणार आहे की मेहनत आणि जिद्द या लाचखोरी आणि शिफारसीपेक्षा अधिक शक्तिशाली असतात. माझ्या हृदयाचे ठोके खूप वेगाने वाढले होते आणि घशात एक विचित्र कोरडेपणा जाणवत होता. मी माझी बॅग उचलली आणि देवाचे नाव घेऊन ऑफिसमधून बाहेर पडले. ऑफिसच्या इमारतीपाशी पोचल्यावर माझी नजर आपोआप त्या जागेकडे वळली जिथे ते म्हातारे बाबा रोज बसायचे. आजही ते तिथेच बसले होते, धुळीने माखलेल्या ब्लँकेटमध्ये स्वतःला गुंडाळून, जगापासून पूर्णपणे अलिप्त. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर
एक वेगळेच समाधान दिसत होते. मी रोजप्रमाणे आजही त्यांच्याजवळ थोडा जास्त वेळ थांबले. माझे मन करत होते की आज माझी सारी घालमेल, सारी भीती आणि सारा तणाव त्यांच्या समोर मोकळा करावा. मी वाकून त्यांच्या जवळ गेले आणि हळूच म्हणाले की बाबाजी, आज माझ्यासाठी विशेष प्रार्थना करा. आज माझ्या आयुष्यातील खूप मोठी आणि कठीण परीक्षा आहे. मी अशा मैदानात उतरते आहे जिथे मोठमोठे मगरमच्छ बसले आहेत. जर ही डील झाली, जर आज देवाने मला मान दिला, तर विश्वास ठेवा, मी खूप लोकांची मदत करू शकेन आणि माझ्या सासूबाईंचंही डोकं अभिमानाने उंचावू शकेन. अनेक घरातील चुली विझण्यापासून वाचतील. माझे हे बोलणे ऐकल्यावर त्यांनी पहिल्यांदाच आपले खाली झुकलेले डोके पूर्णपणे वर केले. त्यांच्या डोळ्यात आज ती उदासी नव्हती जी रोज दिसायची, तर त्यात एक वेगळीच चमक होती. एक असे तेज होते की ज्याने मला क्षणभर आश्चर्यचकित केले. त्यांच्या सुकलेल्या ओठांवर हलकेसे हास्य उमटले. ते हास्य एखाद्या भिकाऱ्याचे नव्हते, ज्याला पैसे मिळाल्याचा आनंद झाला आहे. त्यात असा आत्मविश्वास होता, जणू एखादा बाबा आपल्या लेकराला रणांगणात पाठवताना त्याच्या विजयाची खात्री देत आहे. त्यांच्या त्या शांत हास्याने माझ्या मनातील वादळासारख्या अस्वस्थतेवर जणू थंड पाण्याचा शिडकावा केला. मला वाटले की माझे बोलणे थेट देवापर्यंत पोचले आहे. माझे असे थांबणे आणि त्यांच्याशी बोलणे पाहून माझ्या पतीचा संताप अनावर झाला होता. ते माझ्या या सवयीमुळे नेहमीच चिडायचे, पण आज तर ते पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेले होते. ते झपाझप चालत माझ्या जवळ आले आणि मला बाजूला धरून जवळजवळ ओढतच ऑफिसमध्ये घेऊन गेले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते आणि चेहऱ्यावर प्रचंड तणाव दिसत होता. ते म्हणाले की सायली, असे दिसते की या वेड्या माणसाबरोबर तूही वेडी झाली आहेस. त्याला तुझ्याबद्दल एवढे सगळे का सांगते आहेस, ज्याला स्वतःचेही भान नाही? तू खरंच इतकी भोळी आहेस का? तुला काय वाटते, या वेड्या म्हाताऱ्या माणसाच्या पुटपुटण्यामुळे आपल्याला कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प ताटात वाढून मिळणार आहे? आरवचा स्वर अत्यंत कडू होता आणि त्यांचे शब्द मनाला टोचत होते. ते सतत आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहत होते, जणू वेळ त्यांच्या हातातून वाळूसारखा निसटत होता. व्यावहारिक हो सायली, तुझ्यातील भावनिक स्त्री घरातच ठेवणे. तुला कल्पना आहे का, राकेश भट वेळेचे किती काटेकोरपणे पालन करतात. त्यांच्याबद्दल अशी ख्याती आहे की एखादा माणूस 1 मिनिट जरी उशिरा पोचला तरी ते त्याला मीटिंग रूममध्ये तर सोडाच, इमारतीच्या प्रवेशद्वारातूनही आत जाऊ देत नाही. त्यांच्या शब्दकोशात उशीर हा शब्दच नाही. आणि तू इथे रस्त्याच्या कडेला बसून एका भिकाऱ्याकडून आशीर्वाद घेत बसली आहेस. लवकर निघ, नाहीतर महिन्यांची मेहनत याच प्रवेशद्वारावर संपेल. आरवची घाई आणि चिंता व्यर्थ नव्हती, कारण आमच्याकडे गमावण्यासारखे खूप काही होते आणि मिळवण्यासाठी एक संपूर्ण साम्राज्य आमच्या समोर उभे होते. त्यांचे शब्द कडू होते, पण व्यवसायाच्या कठोर जगाचे नियमही तसेच असतात. मी त्यांच्याशी वाद घालणे योग्य समजले नाही, कारण त्या क्षणी आमचे संपूर्ण लक्ष फक्त सादरीकरणावर असणे आवश्यक होते. मी फक्त ठीक आहे असे म्हणाले आणि आम्ही दोघे लिफ्टकडे धावलो. आरव सतत पुटपुटत होते की आपल्याकडे कोणतीही शिफारस नाही, त्यात आपण उशिरा पोचलो तर आपली संधी तिथेच संपेल. मात्र माझ्या मनात त्या म्हाताऱ्या बाबांचे ते शांत हास्य सतत तरळत होते, ज्याने मला एक अदृश्य धैर्य दिले होते. बैठकीची वेळ दुपारी 3 वाजता निश्चित झाली होती आणि घड्याळचे काटे 2 वाजल्याचे दाखवत होते. आमच्याकडे फक्त 1 तास शिल्लक होता आणि प्रवासही बराच लांब होता. मी ऑफिसमधून बाहेर पडताना प्रचंड घाई गडबडीत होते. माझ्या एका हातात सादरीकरणाच्या जाड फायली होत्या आणि दुसऱ्या हातात कानाला लावलेला मोबाईल फोन होता. मी माझ्या सहाय्यकाला शेवटच्या क्षणाच्या सूचना देत होते की पहा, फाईल क्रमांक 6 मधील आर्थिक तक्ते पुन्हा एकदा नीट तपासा. मला कोणत्याही प्रकारची चूक नको होती. आणि हो, जर कोणताही तातडीचा कॉल आला तर तो उद्याच्या दिवसासाठी थांबवून ठेवा. मी वेगाने पायऱ्या उतरत होते. माझ्या हिल्सचा आवाज पायऱ्यांवर घुमत होता, जो माझ्या हृदयाच्या धडधडीला साथ देत होता.
माझा मेंदू एखाद्या गणक यंत्रासारखा काम करत होता. मी विचार करत होते की जर राकेश भट यांनी बाजारपेठेतील स्पर्धेबद्दल प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देईन. जर त्यांनी आमच्या जुन्या प्रकल्पांचा संदर्भ मागितला तर कोणती फाईल पुढे करेन. ही एक लढाई होती आणि मी कोणतेही शस्त्र खाली न ठेवता ती लढू इच्छित होते. आरव आधीच पार्किंगमध्ये गेले होते आणि गाडी सुरू करून हॉर्न वाजवत होते, जेणेकरून मी आणखी वेळ वाया घालवू नये. मी धावत पार्किंगच्या दिशेने निघाले. ऊन खूप कडक होते, ज्यामुळे वातावरण दमट झाले होते. मी विचार केला की राकेश भट यांच्या वैयक्तिक सचिवांना फोन करून खात्री करून घ्यावी की आम्ही रस्त्यावर आहोत आणि फक्त थोड्याच वेळात पोहोचणार आहोत, जेणेकरून तिथे जाऊन आम्हाला वाट पाहावी लागणार नाही किंवा ते आम्हाला निष्काळजी समजणार नाही. मी फोन काढला आणि लगेच क्रमांक फिरवला. माझे सारे लक्ष कॉल लागण्यावर होते. जसे मी क्रमांक लावला आणि फोन कानाला लावला, त्या क्षणी माझ्या कानावर एक ओळखीचा आवाज आला. फोनची रिंगटोन इतकी स्पष्ट आणि इतकी जवळून ऐकू आली की मी थपकून तिथेच थांबलो. त्यावेळी मी ऑफिसच्या इमारतीच्या गेट बाहेर पडून गाडीच्या दिशेने जात होते. मी लगेच इकडे तिकडे पाहिले की कदाचित माझा एखादा कर्मचारी किंवा ग्राहक जवळ उभा असावा, त्याचा फोन वाजत असेल. पण तिथे माझ्या आणि त्या वेडसर बाबांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. माझी नजर नकळत त्या म्हाताऱ्या बाबांकडे वळली, जे गेटजवळ भिंतीला टेकून बसले होते. आणि मग जे मी अनुभवले त्याने माझ्या मेंदूला एका क्षणासाठी धक्का बसला. तो आवाज, ती महागड्या मोबाईलची रिंगटोन कुठूनही नव्हती, तर त्या म्हाताऱ्या बाबांच्या जवळ ठेवलेल्या अतिशय जुन्या आणि मळकट पिशवीतून येत होती. माझा मेंदू ही गोष्ट स्वीकारायलाच तयार नव्हता की हे कसे शक्य आहे. एक म्हातारा माणूस जो 2 वेळच्या जेवणासाठी माझ्या दिलेल्या मदतीवर जगत आहे, ज्याच्या अंगावर नीट कपडे सुद्धा नाहीत, त्याच्या फाटलेल्या पिशवीत लाखो रुपयांचा फोन कसा असू शकतो? त्यांनी चोरी केली का? हा एखादा वाईट माणूस आहे का की माझाच भ्रम आहे? हजारो प्रश्न एकाच क्षणात माझ्या मनात घोंगावू लागले. माझा हात हवेतच थबकला. मला पुढे जाऊन तपासावे, त्यांना विचारावे की हा प्रकार नेमका काय आहे असे वाटत होते. पण नारवने गाडीचा हॉर्न सतत वाजवून मला विचारांच्या जगातून बाहेर खेचले. मी इतकी घाईत होते आणि ताणही इतका जास्त होता की मी माझ्या मनाला आवर घातला. मी स्वतःला समजावले की तू काय करत आहेस. कदाचित रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या माणसाचा फोन असेल. कदाचित वाहतुकीच्या आवाजात मला रिंगटोनचा अंदाज चुकला असेल. त्यावेळी थांबून तपासणी करण्याचा अर्थ होता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या व्यवहारावर पाणी सोडणे. मी डोके झटकले, त्या विचित्र घटनेकडे दुर्लक्ष केले आणि वेगाने पावले टाकत गाडीत बसले. पण गाडीत बसतानाही माझी नजर त्या पिशवीवरच खिळून राहिली होती. मला काय माहीत होते की ती रिंगटोन फक्त एक आवाज नव्हती, तर येणाऱ्या वादळाची पहिली चाहूल होती. मी गाडीत बसले आणि गाडी निघाली. पण अचानक आमची गाडी धक्के खाऊ लागली. आरवने ड्रायव्हरवर ओरडायला सुरुवात केली. ही काय बकवास आहे? गाडीला धक्के का बसत आहेत? मी तुला सांगितले नव्हते का की सर्व्हिस करून घे? आजच बंद पडायचे होते का? मग इंजिनमधून एक विचित्र गडगडाटाचा आवाज आला. ड्रायव्हरने घाबरून गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण गाडीने तिथे रस्त्याच्या मध्यभागी साथ सोडली आणि बोनेटमधून धूर निघू लागला. हे पाहून आरवचा चेहरा रागाने लालबुंद झाला. ते गाडीतून बाहेर पडले आणि बोनेटवर जोरात हात मारत ओरडले की शा. अशा वेळी आम्हाला उडत तिथे पोचायला हवे होते आणि ही गाडी आज भंगार झाली आहे. सायली, तू बसून काय तमाशा पाहते आहेस? काहीतरी कर, आपण उद्ध्वस्त होऊ. मी गाडीतून उतरले. माझ्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले होते. मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा माझे मन खिन्न झाले. रस्त्यावर वाहतुकीचा एक न संपणारा लोंढा होता. गाड्या मुंग्यांच्या वेगाने सरकत होत्या. मी आरवच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आरव ओरडल्याने गाडी दुरुस्त होणार नाही. आपल्याला लवकर एखादी टॅक्सी किंवा रिक्षा शोधावी लागेल. आरवने माझा हात झटकला आणि म्हणाले की या वाहतुकीत तुला टॅक्सी कुठून मिळणार? आपण हवे तर दुसऱ्या ड्रायव्हरला बोलावून दुसरी गाडी मागवू शकतो, पण इथे वाहतूक कोंडीचं तर समस्याच आहे. सायली, आपण अडकलो आहोत, खूप वाईट प्रकारे अडकलो आहोत.
मी माझ्या घड्याळाकडे पाहिले. वेळ भराभर पुढे सरकत होता. मी बॅगमधून मोबाईल काढला आणि राकेश भट यांच्या कार्यालयाचा क्रमांक फिरवला. दुसऱ्या बाजूने त्यांचे वैयक्तिक सहाय्यक फोन उचलताच मी माझा घाबरलेला आवाज लपवत म्हणाले की हॅलो, मी सायली देशमुख बोलते आहे. आमची गाडी रस्त्यात बंद पडली आहे आणि इथे वाहतूकही खूप आहे. कृपया आम्हाला थोडी मुदत द्या. आम्ही लगेच पोहोचत आहोत. दुसऱ्या बाजूने थंडपणे उत्तर आले की मिसेस सायली, राकेश भट सर कोणाचाही वेळ वाया घालवणे पसंत करत नाही. तुम्ही वेळेची शिस्त पाळायला हवी होती. तुम्ही या, मग पाहू काय करता येईल. मी खूप अस्वस्थ झाले होते. आरव डोके धरून बसले होते आणि सतत ड्रायव्हरला शिव्या देत होते. 45 मिनिटे वाया गेली होती. निघून जाणारा प्रत्येक क्षण आमच्या आशांचा गळा घोटत होता. आरवने अचानक डोके वर केले आणि तिरस्काराने माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र दृष्ट चमक होती. ते उभे राहिले आणि माझ्याकडे बोट दाखवत म्हणाले की सायली, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. ही गाडी फक्त खराब झालेली नाही, तर तुझ्या अपशकुनाने ग्रासली आहे. आणि तो अपशकुन म्हणजे तुझा तोच भिकारी. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. मी म्हणाले की आरव, तुम्ही ठीक आहात ना? गाडीत यांत्रिक बिघाड झाला आहे. गाडी खराब झाली आहे. त्यात त्या बिचाऱ्या म्हाताऱ्या बाबांचा काय दोष? आरवने दात ओठ खात म्हटले की दोष त्या अपशकुनी चेहऱ्याचा आहे, जो तू सकाळी सकाळी पाहिलास. मी तुला 1000 वेळा सांगितले होते की हे रस्त्यावरचे लोक, हे भिकारी, हे सगळे निकृष्ट लोक असतात. तू सकाळी सकाळी त्यांच्या जवळ थांबलीस, त्यांच्याकडून आशीर्वाद घेत होतीस. पहा, त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम उलट आपल्या गळ्यात पडला. माझे मन सकाळपासूनच सांगत होते की आज काहीतरी वाईट घडणार आहे. तो वेडा माणूस, त्याचे ते अपशकुनी हसू मला अजूनही आठवते. तू त्याचा चेहरा पाहून दिवसाची सुरुवात केलीस आणि आता परिणाम पहा. हातात आलेली डील निसटेल आणि आपण रस्त्यावर उभे राहून धक्के खात राहू. आरवच्या बोलण्याने मला खूप राग आला होता, पण मी कसे बसे स्वतःवर नियंत्रण ठेवले होते, कारण हा वेळ वाद घालण्याचा नव्हता. मी कठोर स्वरात म्हटले की आरव, बस करा. एखाद्या मजबूर माणसाला अपशकुन म्हणणे हा सर्वात मोठा अन्याय आहे. ही आपल्यासाठी परमेश्वराची एक कठीण परीक्षा आहे. हिम्मत सोडू नका. मी मनातल्या मनात प्रार्थना करत होते की परमेश्वरा, माझी लाज राख. मी त्या म्हाताऱ्या बाबांना माझ्यासाठी प्रार्थना करायला सांगितले होते. त्यांचा आशीर्वाद घेतला होता. जर मी अपयशी ठरले तर माझा विश्वास तुटेल. आम्ही मोठ्या कष्टाने एका टॅक्सीवाल्याला विनंती केली आणि त्याने मागितलेले पैसे देऊन ट्रॅफिकमध्ये अडकत सुटत 1.5 तास उशिराने भट एंटरप्राइजेसच्या इमारतीपर्यंत पोचलो. माझे कपडे घामाने भिजले होते आणि आरवची अवस्थाही काहीशी तशीच होती. उलट त्यांचा चेहरा भीती आणि रागाने पांढरा फटक पडला होता. आम्ही अर्धवट धावत भट्ट एंटरप्राइजेसच्या काचेच्या आलिशान प्रवेशद्वारातून आत शिरलो. तेव्हा तिथे शांतता पसरलेली होती. संपूर्ण इमारतीत अशी शांतता होती, जणू सगळे लोक निघून गेले होते. स्वागत कक्षावर बसलेली मुलगी फाईल सावरत होती आणि लॉबी रिकामी पडली होती. हे दृश्य पाहून आरवचे पाऊल तिथेच थबकले. त्याने माझा हात पकडून मला थांबवले आणि दबक्या आवाजात म्हणाले की सायली, परत चल. आता आत जाण्याचा काही फायदा नाही. दिसत नाही का सगळं संपलं आहे? कार्यालय सुटण्याची वेळ झाली आहे. आता आत जाऊन आपला अपमान का करून घ्यायचा? राकेश भट आपल्याला अक्षरशः झापतील आणि मी माझा अपमान सहन करू शकत नाही. चल, परत जाऊया. त्यांच्या आवाजात पराभव होता, थकवा होता. त्यांनी हार मांडली होती, पण मी माझे पाऊल ठाम ठेवले होते. मी इतक्या सहज हार मानू शकत नव्हते. मी म्हटले, नाही आरव, आपण इतके दूर येऊन दारातून परत जाणार नाही. त्याने आपल्याला बाहेर काढले तरी चालेल, पण मी एकदा प्रयत्न नक्की करेन. माझे नशीब आजमावल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी आरवला जवळजवळ हट्टाने स्वागत कक्षापर्यंत घेऊन गेले. स्वागत कक्षातील मुलीने आम्हाला आश्चर्याने पाहिले. ती काही बोलण्यापूर्वी मी श्वास सावरत म्हणाले की मी सायली आरव देशमुख आणि हे माझे पती आरव देशमुख. आमची राकेश भट सरांशी भेट ठरली होती. गाडी खराब झाल्यामुळे आम्हाला उशीर झाला. कृपया आम्हाला त्यांची भेट घेऊ द्या. मुलीने घड्याळाकडे पाहिले आणि मग एक विचित्र नजर आमच्यावर टाकली. मला वाटले ती नकार देईल,
पण तिने इंटरकॉमवर कोणाशी तरी बोलून हसत म्हटले की होय मिस्टर आणि मिसेस देशमुख, सर तुमचीच वाट पाहत आहे. इतर सगळे लोक गेले असले तरी तुम्ही कॉन्फरन्स रूममध्ये जा. हे ऐकताच आरवचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. ते माझ्याकडे असे पाहत होते जणू म्हणत असतील की हे कसं शक्य आहे. मी सुटकेचा निश्वास सोडला आणि आरवला घेऊन वेगाने कॉरिडॉरच्या दिशेने निघाले. आरव अजूनही पुटपुटत होते की हे नक्की आपल्याला बोलावून आपली बेअब्रू करू इच्छित आहे. बघ सायली, आज आपली चांगलीच खरडपट्टी निघणार आहे. आम्ही कॉन्फरन्स रूमच्या भव्य दरवाजासमोर पोचलो. मी एक खोल श्वास घेतला, हाताने चेहऱ्यावरील घाम पुसला आणि दरवाजा उघडून आत शिरले. आतले दृश्य फार शांत होते. एक मोठे अंडाकृती टेबल होते, ज्याच्या आजूबाजूला काही संचालक मंडळाचे सदस्य शांतपणे बसले होते आणि त्यांच्या सर्वांच्या नजरा आमच्यावर खेळल्या होत्या. खोलीत वातानुकूलित यंत्रणेची थंड हवा असूनही मला उकाडा जाणवत होता. मी स्वतःला सावरले. टेबलच्या दुसऱ्या बाजूला एक खुर्ची ठेवलेली होती, जिची पाठ आमच्या दिशेने होती. त्या खुर्चीवर कोणीतरी बसले होते, पण आम्हाला फक्त तिची उंच पाठ दिसत होती. आम्ही दोघेही दरवाजाजवळच थांबलो. संचालक मंडळाच्या सदस्यांचे चेहरेही गंभीर होते. आरव माझ्या मागे उभे राहून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होते. मी मोठी हिंमत गोळा केली आणि कापऱ्या आवाजात स्वतःची ओळख करून दिली आणि म्हटले की सर, आम्ही दिलगीर आहोत. आम्हाला खूप वाईट वाटत आहे. प्रत्यक्षात आमची गाडी रस्त्यात बंद पडली आणि वाहतूक कोंडीमुळे उरलेली कसर पूर्ण झाली. आम्हाला माहीत आहे की तुम्ही वेळेचे अत्यंत काटेकोरपणे पालन करता आणि आम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवला. पण विश्वास ठेवा, आमचा हेतू वाईट नव्हता. आम्ही या प्रकल्पावर खूप मेहनत घेतली आहे. जर तुम्ही आम्हाला फक्त 5 मिनिटे दिलीत तर आम्ही सिद्ध करू शकतो की आम्ही यासाठी पात्र आहोत. मी सतत बोलत होते, स्पष्टीकरण देत होते, पण ती खुर्ची आपल्या जागी शांत होती. कोणतेही उत्तर येत नव्हते. आरवने माझ्या कानात हळूच म्हटले की सायली, ते ऐकत तरी आहेत ना? मला वाटतं ते आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. चल निघूया. तेवढ्यात अचानक ती मोठी फिरणारी खुर्ची हळूहळू फिरू लागली. माझ्या हृदयाची धडधड गळ्यापर्यंत येऊन पोचली होती. जसजशी खुर्ची आमच्या दिशेने वळत होती तसतसे खोलीतील वातावरण आणखी थंड होत चालले होते. आणि मग जेव्हा खुर्ची पूर्णपणे फिरली आणि त्यावर बसलेल्या माणसाचा चेहरा आमच्या समोर आला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा श्वास तिथेच अडकला आणि मी डोळे विस्फारून त्यांच्याकडे पाहत राहिले. माझ्यासोबत उभे असलेल्या आरवच्या तोंडून एक दबलेली आरोळी बाहेर पडली आणि ते लटपटत मागे सरकले. आमच्या समोर कोणताही अनोळखी, कठोर किंवा गर्विष्ठ माणूस बसला नव्हता. तो चेहरा तर असा होता जो मी आज सकाळीच पाहिला होता, ज्याला आरवने अपशकुनी म्हटले होते. फरक फक्त इतकाच होता की आता तो चेहरा अत्यंत मौल्यवान आणि महागड्या कपड्यांमध्ये होता. तेच डोळे होते, तेच रूप होते आणि तोच म्हातारा माणूस होता. राकेश भट दुसरे कोणी नसून माझ्या ऑफिस बाहेर बसणारे तेच म्हातारे बाबा होते. हा धक्का इतका जबरदस्त होता की माझा मेंदूच जणू काम करेनासा झाला. खोलीत पसरलेली शांतता एखाद्या स्मशानातील शांततेपेक्षाही अधिक जड आणि भयावह वाटत होती. आरवची नजर तर फक्त खुर्चीवर बसलेल्या माणसावरच खेळलेली होती. त्यांचे संपूर्ण शरीर थंड पडले होते. ते कधी समोर बसलेल्या राकेश भट यांच्याकडे पाहत होते तर कधी माझ्याकडे. त्यांचा मेंदू जणू फुटण्याच्या बेतात होता, कारण त्यांची वर्गव्यवस्था आणि श्रीमंत व गरीब हे 2 वेगळे प्राणी आहेत हे त्यांचे तत्वज्ञान या क्षणी त्यांच्या समोर चक्काचूर झाले होते. ज्या खुर्चीवर शहरातील सर्वात प्रभावशाली उद्योगपती विराजमान होते, त्याच खुर्चीवर तोच माणूस बसला होता ज्याला आरव अपशकुनी म्हणत होते. तोच माणूस ज्यांच्या फाटलेल्या कपड्यांवर आणि पांढऱ्या केसांवर ते तुच्छतेने बोलत असत. आज त्यांच्या अंगावर महागडे कपडे होते, पांढरे केस पूर्ण स्वच्छ होते आणि डोळ्यात ती जरब होती जी कोणत्याही बादशालाही झुकण्यास भाग पाडू शकत होती. पण चेहरा तोच होता, अगदी तोच. आरवच्या गळ्यातून एक विचित्र खरखरीत आवाज बाहेर पडला. हे हे कसं शक्य आहे? हा काही विनोद तर नाही ना सायली?
हे ते असूच शकत नाही. हे तर ते भिकारी आहेत, ते वेडे बाबा. आरवचे शब्द अडखळत होते. त्यांच्या पायांना त्यांचे स्वतःचे शरीरही सांभाळता येत नव्हते. राकेश भट्ट यांनी आरवची अवस्था पूर्णपणे दुर्लक्षित केली. त्याने टेबलावर ठेवलेल्या महागड्या क्रिस्टलच्या ग्लासमधून पाण्याचा एक घोट घेतला आणि मग अत्यंत शांत व साध्या स्वरात उत्तर दिले. तो स्वर त्या बाबांच्या कापऱ्या आवाजापेक्षा पूर्णपणे वेगळा होता. ते आमच्या दिशेने पाहत म्हणाले की मिस्टर आरव देशमुख, माणसाची नजर तेच पाहते जे त्याचा मेंदू त्याला दाखवू इच्छितो. तुम्ही मला रस्त्यावर पाहिले तेव्हा तुम्हाला फक्त एक भिकारी दिसला, कारण तुमची नजर कपड्यांवर होती. पण तुमच्या पत्नीने मला पाहिले तेव्हा त्यांना माझ्यात एक माणूस दिसला, कारण त्यांची नजर तुमच्या नजरेपेक्षा खूप वेगळी होती. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की एक भिकारी या खुर्चीवर कसा येऊ शकतो, तर ऐका. ही खुर्ची, ही संपत्ती आणि हे पद, हे सर्व क्षणभंगूर आहे. मी हा वेश कोणत्याही हौसेपोटी धारण केला नव्हता आणि मी कोणतेही नाटकही करत नव्हतो. या उद्योग विश्वात मी रोज ढोंगी लोकांना भेटतो. रोज असे लोक माझ्या समोर नतमस्तक होतात, जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे खंजीर खुपसायला तयार असतात. मला माझ्या नव्या प्रकल्पासाठी फक्त भागीदार नको होता, तर मला एक चांगला माणूस हवा होता. आणि विश्वास ठेवा मिस्टर आरव, या संपूर्ण शहरात चांगल्या माणसांची खूप कमतरता आहे. आरव अजूनही धक्क्यात होते. त्यांचा चेहरा आश्चर्याने फिक्कट पडला होता आणि शरीर घामाने भिजले होते. त्यांनी थरथरत्या हातांनी आपली मान चोळली आणि अडखळत म्हणाले की सर, मला काही समजत नाही. म्हणजे ते तुम्हीच होतात, पण तुम्ही इतके मोठे उद्योगपती आहात, मग तुम्हाला रस्त्यावर अशा अवस्थेत बसण्याची काय गरज होती? आणि तो आयफोनचा आवाज जो सायलीने ऐकला होता. त्या क्षणी आरवची अवस्था एखाद्या रंगेहात पकडलेल्या गुन्हेगारासारखी झाली होती, जो स्वतःचा बचाव करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. राकेश भट्ट सरांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे उपहासात्मक स्मित उमटले. त्याने टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि तोच आयफोन काढून टेबलावर ठेवला. त्याच्या स्क्रीनवर अजूनही माझ्या मिस कॉलची सूचना चमकत होती. होय मिस्टर आरव, हा तो फोन आहे ज्याची रिंग आज दुपारी सायलीने ऐकली होती आणि ज्याला तुम्ही अपशकुनाशी जोडले होते. मी गेल्या अनेक महिन्यांपासून रोज माझा वेश बदलून, चेहऱ्यावर मेकअप करून आणि फाटके जुने कपडे घालून तुमच्या ऑफिसच्या बाहेर बसत होतो. माहीत आहे का का? कारण गेल्या वर्षी माझ्या सख्ख्या भावाने, जो माझा व्यावसायिक भागीदार होता आणि ज्याच्यावर मी आंधळा विश्वास ठेवत होतो, त्याने मला कोट्यवधी रुपयांचा फटका दिला आणि फरार झाला. त्याने मला शिकवले की सूटबूट घालणारे अनेक लोक आतून पूर्ण रिकामी असतात. यावेळी मला धोका पत्करायचा नव्हता. मला पाहायचे होते की शहरातील प्रसिद्ध उद्योगपती, जे सभागृहात बसून विश्वास आणि प्रामाणिकपणाची भाषणे देतात, ते प्रत्यक्ष आयुष्यात कसे वागतात. मी शेकडो लोकांना पाहिले, जे मला तुच्छतेने पाहून पुढे निघून जात होते. काहींनी दयेपोटी माझ्यासमोर नाणी टाकली, पण तुमची पत्नी सायली देशमुख ही एकमेव व्यक्ती होती जिने मला कधीही भिकारी म्हणून पाहिले नाही. त्यांनी मला आदर दिला. त्यांनी फक्त एवढेच पाहिले नाही की एका म्हाताऱ्या माणसाला थंडी वाजत आहे. मिस्टर आरव, ज्या दिवशी सायलीचा फोन आला आणि माझा फोन माझ्या झोळीत वाजला, त्या क्षणी मला समजले की आता माझा खेळ संपणार आहे. म्हणून मी ताबडतोब तिथून उठलो, मागच्या दरवाजाने माझ्या गाडीत बसलो आणि इथे येऊन माझा चेहरा नीट केला, जेणेकरून तुमचे स्वागत करू शकेल. हा काही योगायोग नव्हता, ही तुमच्या दोघांची परीक्षा होती आणि दुर्दैवाने तुम्ही या परीक्षेत अत्यंत वाईट प्रकारे नापास झाला आहात. खोलीत राकेश भट्ट यांचा आवाज घुमत होता आणि मी माझ्या जागी पाषाणासारखी उभी होते. माझ्या विचारातही नव्हते की माझी छोटीशी भलाई, जी मी फक्त परमेश्वराच्या इच्छेने केली होती, ती अशा प्रकारे फिरून माझ्या समोर येईल. मला माझे बाबा आठवले, जे नेहमी म्हणायचे की मुली, भलाई करून विसरून जा. रस्ता शोधत एक ना एक दिवस ती तुझ्याकडे नक्की परत येईल. राकेश भट्ट यांनी निळ्या रंगाची एक फाईल उचलली आणि ती टेबलावर माझ्या दिशेने सरकवली.
त्यांच्या डोळ्यात आता ती कठोरता नव्हती, तर एक ठाम निर्णय दिसत होता. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की मिसेस देशमुख, ही आहे ती डील जिच्यासाठी तुम्ही लोक महिन्यांपासून मेहनत करत आहात. हा प्रकल्प तुमचा आहे. तुमची कंपनी आजपासून भट्ट एंटरप्राइजेसची अधिकृत भागीदार आहे. आणि हा निर्णय मी तुमची बॅलन्स शीट पाहून घेतलेला नाही, ना तुमचे सादरीकरण पाहून घेतलेलं आहे. कारण खरं सांगायचं तर सादरीकरण तर अनेकांचे चांगले होते, पण मी माझा पैसा आणि माझा विश्वास फक्त त्या हातात देऊ शकतो जो खाली पडलेल्या लोकांना उचलायला जाणतो. जो माणूस फुटपाथवर बसलेल्या अनोळखी म्हाताऱ्या माणसाच्या जेवणाची पाण्याची काळजी घेऊ शकतो. त्याला थंडीपासून वाचवण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करू शकतो. तो माझ्या व्यवसायाचे रक्षणही पूर्ण प्रामाणिकपणे करे. मला फक्त एक व्यावसायिक नको होता सायली, मला एक विश्वासार्ह माणूस हवा होता. आणि आजच्या काळात विश्वासार्ह माणूस मिळणे हे हिऱ्याची खाण सापडण्यापेक्षाही कठीण आहे. तुम्ही कोणत्याही स्वार्थाशिवाय माझी काळजी घेतली जेव्हा मी तुमच्यासाठी काहीच नव्हतो. पण आता मी सर्व काही असताना मी तुमची पूर्ण काळजी घेईन. ही डील तुमचा हक्क आहे, याला भीक समजू नका. ही तुमच्या चारित्र्याची कमाई आहे. मी आनंदाने थरथरत्या हातांनी फाईल उचलली. माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मी आनंदाने काही बोलू शकत नव्हते, पण मी त्यांना धन्यवाद म्हटले. माझे शब्द माझी साथ सोडून गेले होते. राकेश भट यांची नजर मग आरवकडे वळली आणि यावेळी त्यांचा स्वर असा होता जणू तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब पडले. त्यांनी म्हटले की आणि मिस्टर आरव देशमुख, आता तुमची वेळ आहे. तुमच्यासारखे लोक जे माणसाला त्याच्या ब्रँड आणि त्याच्या प्रतिष्ठेवरून मोजतात ते माझे भागीदार तर दूरच, माझे कर्मचारी बनण्याच्याही लायकीचे नाही. तुमची विचारसरणी इतकी छोटी आणि निकृष्ट आहे की मला आश्चर्य वाटते तुम्ही तुमच्या व्यवसायात एवढी प्रगती कशी केली. अरे हो, आठवले. तुम्ही प्रगती केली कारण तुमच्याकडे सायलीसारखी पत्नी आहे, नाहीतर तुम्ही इतरांचा हक्क हिरावून पुढे गेला असता. तुम्हाला काय वाटत होते, मी अपशकुनी आहे? तुम्हाला वाटत होते की गरिबाची सावली अशुभ असते? आज पहा मिस्टर आरव, या अपशकुनी समजलेल्या सावलीकडे ती शक्ती आहे जी तुमचे नशीब लिहू शकते. पण तुमच्या अहंकारामुळे तुम्ही ती संधी स्वतःच गमावली आणि माझ्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे. तुम्ही मला व्यवसायाचे नियम शिकवायला आला होता ना, तर ऐका. व्यवसायाचा पहिला नियम आहे मूल्य, माणुसकी आणि विश्वास. इतरांना कमी लेखणे नाही. आणि ज्यांची विचारसरणी छोटी असते तो बादशाह बनूनही भिकारीच राहतो. ही डील फक्त आणि फक्त मिसेस सायली देशमुख यांच्या नावावर आहे. त्यात तुमचा 1% हिस्सा नाही. आणि मी इच्छितो की तुम्ही याच क्षणी माझ्या ऑफिसमधून निघून जावे, त्याआधी की मला सुरक्षा रक्षकांना बोलावून तुम्हाला बाहेर काढावे लागेल. कारण मला माझ्या ऑफिसमध्ये छोट्या विचारसरणीच्या लोकांची सावली सुद्धा सहन होत नाही. आरवचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ते लाज आणि अपमानाच्या समुद्रात बुडत होते. मी हवे तर त्यांना वाचवू शकले असते, पण त्यांची विचारसरणी सुधारणेही आवश्यक होते. त्यांनी काही बोलण्यासाठी ओठ उघडले आणि माफी मागत सफाई देण्याचा प्रयत्न केला, पण राकेश भट सरांनी हात वर करून त्यांना शांत केले. मात्र मी सरांना म्हटले की सर, त्यांना माफ करा. हे माझे पती आहेत. माझ्या यशामागे त्यांचाही हात आहे. कृपया सर. त्यावर ते म्हणाले की ठीक आहे, पण जी मूल्य तुमच्यात आहेत ती प्रत्येकामध्ये असतीलच असे नाही. आरव रागाने खोलीतून बाहेर निघून गेले. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि राकेश सरांकडे पाहिले. त्यांनी हसत मान डोलावली आणि म्हणाले की तुमचे पती काही दिवसांनी त्यांच्या योग्य मार्गावर येतील आणि त्यांची विचारसरणी बदलेल. मला याची पूर्ण खात्री आहे. त्यांचा अपमान होणे आवश्यक होते. मी फाईल छातीशी धरून बाहेर पडले तेव्हा संध्याकाळ झाली होती. मला आरवची दया आली होती. मी समाधानाचा श्वास घेतला आणि फुटपाथच्या दिशेने पाहिले. जेव्हा मी माझ्या ऑफिसच्या इमारतीजवळ पोचले तेव्हा मला ते ठिकाण रिकामे दिसले जिथे ते म्हातारे बाबा बसायचे. वेळ पुढे सरकत गेला. हळूहळू आरवची विचारसरणीही बदलली आणि त्यानंतर त्यांनी श्रीमंत आणि गरीब यांच्यात भेदभाव करणे बंद केले. हे यश फक्त माझे नव्हते, तर माझ्या पतीचेही होते. कारण या यशाने माझ्या पतीच्या मनातील कठोर माणसालाही बदलून टाकले होते.
तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.